नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत की होपोनोपोनो कोणी आणि कोणासाठी करावं. अनेक लोकांना प्रश्न पडतो की होपोनोपोनो अमुक व्यक्तीसाठी करावे का, अमुक परिस्थितीसाठी करावे का. तर याचं सिंपल उत्तर आहे की होपोनोपोनो सगळ्यांनीच करावे. कोणत्याही वेळेस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतःला फक्त क्लीन 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 करत राहावं. सविस्तर समजवायचं झालं तर होपोनोपोनोमुळे काय होतं, आपल्या मनात साठून राहिलेल्या नकारात्मक इमोशन्स, नकारात्मक बिलीफ, जसे की कोणीतरी काही बोलून गेलं आणि त्यामुळे आपल्याला राग आला, आपल्याला दुःख झालं आणि ती भावना आपण आत साठवून दिली. वर्षानुवर्ष ती भावना बाहेर पडलीच नाही. यामुळे आजकालच्या अनेक आजारांचं मूळ हे मानसशास्त्रीय आहे. म्हणजेच आपल्या मनातील दुःख, वेदना, राग हे आपल्या शरीरातच साठत जातात आणि तेच आजाराचं रूप घेतात. म्हणूनच स्वतःला क्लीन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपण आपल्या भावना स्वच्छ केल्या नाहीत तर त्या दुसऱ्या कुठच्या तरी रूपात बाहेर पडणार आहेत. होपोनोपोनो केल्याचा फायदा म्हणजे एकतर ही अतिशय सुंदर प्रार्थना आहे आणि करायलाही खूप सोपी आहे. कोणालाही कधीही करता येईल. यासाठी कोणतेही बंधन नाही. यामुळे आपल्या आत एक शांतता येते. कारण आपल्या आत साचलेले इमोशन्स आणि फिलिंग्स जे आपण दडपून ठेवतो ते डोळ्यातून अश्रुरूपाने बाहेर पडतात. कधीतरी उबदार झोप लागते तर कधी खूप हलकं वाटतं. हे सर्व क्लिन्झिंग प्रोसेसचे भाग आहेत. कधी तुम्हाला काही जाणवत नसेल तरीही क्लिन्झिंग आत होतच राहतं. यावर विश्वास ठेवा. आपल्या मनात अनेक नकारात्मक बिलीव्स असतात. आपण चुकीच्या गोष्टींचा विचार करतो. वेगवेगळ्या स्टोरीज आपणच बनवतो. होपोनोपोनो हे सर्व क्लीन करण्यास मदत करतं. तर आता आपण आपल्या आयुष्यातल्या 5 मेन क्रायटेरियाज बघूया. 1. आरोग्य, 2. रिलेशनशिप, 3. करिअर, 4. फायनान्स आणि 5 म्हणजे स्पिरिच्युअलिटी. 1. आरोग्य. तुम्हाला एखादा आजार आहे आणि त्याची खूप चिंता वाटतेय. हे कसं बरं होईल, काय होईल असं सतत मनात येत राहतं. तर तुम्ही होपोनोपोनो करून त्या आजाराला क्लीन करू शकता, क्लिअर करू शकता. 2. रिलेशनशिप, नाती. एखाद्या व्यक्तीबद्दल खूप राग, दुःख आणि संताप मनात साठून राहिला आहे. त्यामुळे तुम्हाला एन्झायटी आणि डिप्रेशन वाटतं. म्हणूनच इमोशन्स क्लीन करणं अत्यावश्यक आहे. 3. करिअर. तुमचा व्यवसाय योग्य चालत नाही, क्लायंट्स येत नाहीत किंवा बॉस प्रमोशन अडवून ठेवतो, वाईट वागतो, तर याचे कारण आपण स्वतः जबाबदार असतो. जर आपण स्वतः आपल्या भावना आणि जीवनाची जबाबदारी घेत नाही तर गोष्टी तशाच घडत राहतील. जादू तुमच्या हातात आहे. आता बघूया आर्थिक स्थिती, फायनान्स. तुमचे पैसे अडकले आहेत, तुम्हाला अपेक्षित असलेले आर्थिक यश मिळत नाही, तर होपोनोपोनोच्या मदतीने हे क्लीन करता येतं. स्पिरिच्युअल क्षेत्र. तुमचे मेडिटेशनमध्ये लक्ष लागत नाही, मन भटकतं, तर होपोनोपोनोद्वारे तुम्ही तुमच्या आतल्या भावना स्वच्छ करून डिवाइन कनेक्शन तयार करू शकता. होपोनोपोनो प्रार्थना ही एक हवायन सुंदर प्रार्थना आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तुम्ही या प्रार्थनेला मनापासून म्हणा. मी सांगते फक्त प्रार्थना करा. समजत नसेल तरी काही हरकत नाही. फक्त हे शब्द मनापासून म्हणा. तुमची इच्छा, तुमचं जे इंटेन्शन स्पष्ट ठेवा. होय, माझे काम पूर्ण झाले आहे. मी आता खूप आनंदी आहे. ही भावना पूर्ण प्रामाणिकपणाने करा. संपूर्ण प्रामाणिकपणा आणि पॅशनने केलेलं काम युनिवर्स सुद्धा एक्सेप्ट करतं आणि आपल्याला रिझल्ट द्यायला तयार होतं.
चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या.